कारण जेव्हापासून बारसं झालं ना, तेव्हापासून मी बरेचसे कपडे ना असे आतमध्येच हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. औसाठी जे कपड्यांचे गिफ्ट्स आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. अ, मागच्या वेळेस राहून गेलं होतं. म्हटलं चला ह्या वेळेस तुम्हाला दाखवूयात म्हणून हा व्लॉग मी करतीये. तर माझ्या मागचा पसारा बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल. तर आऊचं मागच्या जून जुलैमध्ये वगैरे बारसं झालेलं. तर त्याच्या रिलेटेड आहे ना खूप सारे गिफ्ट्स आलेले आहेत. तर मला जे शक्य आहे तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर कपड्यांचे जे गिफ्ट्स आहेत म्हटलं चला एकदा तुमच्याशी शेअर करूयात, की बेबीसाठी ना कुठले-कुठले छान-छान असे क्यूट ड्रेस आलेले आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे हा मागचा तुम्हाला एवढा पसारा जो दिसतोय तो त्याचाच आहे. कारण जेव्हापासून बारसं झालं ना, तेव्हापासून मी बरेचसे कपडे ना असे आतमध्येच ठेवून दिलेले आणि म्हणजे अननेसेसरी सगळेच यूज काढायला नको असं मला वाटतं. आणि लोकांनी पण इतके छान गिफ्ट्स दिलेत ना, तर सगळ्यांनी त्या एजमध्ये नाही दिले. कोणी 6 महिन्यांनी, 6 महिन्याचे, 10 महिन्याचे, 11, 12, 1 वर्षापर्यंतचे गिफ्ट्स दिले. म्हणजे मी बेबीला खूप दिवस असे यूज करू शकते, महिने असे गिफ्ट्स मिळालेत मला. म्हणजे नॉर्मली जर मी 6 महिन्याच्या आत बारसं केलेलं, पण मला त्याच वयाचे नाही मिळाले आणि म्हणजे मला खूप दिवस कपडे घ्यायचं टेन्शनच ठेवलं नाही माझ्या लोकांनी. तर मी तुम्हाला आता ते एक-एक दाखवते. सगळ्यात पहिले मेन म्हणजे ना, तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल बारशाचा मी मिनी ब्लॉगमध्ये टाकलेला, तर आम्ही जो ड्रेस घेतलेला बेबीला बारशासाठी, तो काहीसा असा आहे. होता. दाखवते तुम्हाला. हे असं व्हाईट शर्ट घेतला होता. अ, आता हा मी वापरतो म्हणून हा वॉश खूप वेळ झालेला आणि त्याच्यावरती असं छान जॅकेट घेतलेलं. असं जॅकेट आलेलं. अ, आम्हाला खूप जास्त ऑप्शन नाही मिळाले त्याच्या एजमध्ये त्यावेळेस. तर हे असं छान जॅकेट होतं आणि अशी शॉर्ट पॅन्ट मिळाली आणि इथे ना हा जो व्हाईट शर्ट आहे, इथं असं छान असं ना ब्रोच होता आहे म्हणजे सेम असायचा. तो मी दुसऱ्या बॅगमध्ये ठेवलेला कारण रेग्युलर कपड्यामध्ये नेहमी हरून जातो म्हणून आणि आता खूप सारे ट्रॅव्हलिंग फंक्शन झालेत ना, त्यावेळेस मग मी हे वरतीच ठेवला होता हा ड्रेस. असा छान असा ड्रेस होता बेबीचा बारशासाठी जो आम्ही घेतलेला. आणि अ, त्याच्यानंतर बेबीची नेमिंग सेरेमनी होती ना, त्यावेळेस त्याच्या आऊने म्हणजे त्याच्या ज्या औरंगाबादच्या आऊ आहेत म्हणजे आजी, तर त्यांनी हाही तुम्ही बघितला असेल व्हिडिओजमध्ये. तर हा त्यांनी ड्रेस घेतलेला असा छान आणि याच्यावरती ना असं जॅकेट आहे. हां, म्हणजे असं शर्ट स्टाईल आहे ही अशी. आता हाही मी बऱ्याच वेळेस वापरलाय ना, त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही बघितलाही असेल एखाद्या व्हिडिओमध्ये. मला तर आठवत नाहीये मी कुठल्या व्हिडिओमध्ये. आतून असा टी शर्ट आहे, टू पीस आहे हा आणि असं शर्ट आणि ही अशी पॅन्ट. तर हा एक ड्रेस त्याला आलेला आणि त्याच्यानंतर अ, बारशाला जे येऊ शकले नाही आमच्या आंटी, हाही मी बहुतेक कुठेतरी शेअर केलेलं असेल. तर असा एक टी शर्ट हाही बराच वेळ वापरलेला गेलेला आहे टी शर्ट. जे जे छोटे छोटे कपडे आहेत ना मी पहिले ते यूज करून टाकलेत. तर हा एक आणि त्याच्यावरती अशी पॅन्ट आहे. तर हाही मी वापरते. हा एक त्याला आलं आणि माझ्या ऑफिस मधून बेबीला जे एक ड्रेस आला होता म्हणजे कलिग्स कडनं. तर याच्या अशा लॉंग स्लीव्स असा हा लॉंग स्लीवचा पूर्ण ओपन बटन. आता हा किती छोटा दिसतो आणि बेबी केवढा मोठा झालेला आहे. तर हा एक शर्ट आणि ही पॅन्ट होती आणि याच्यामध्ये जवळजवळ 7-8 वस्तू होत्या. त्यातही काही मी ठेवून दिल्यात कारण जे आता येत नाही. जसं की सॉक्स होते, टोपी होती, मिटन्स होते, बीब होतं. तर ते एक आहे आणि मग त्याच्यानंतर ना आम्हाला आता याचं हा एक टी शर्ट कोणीतरी दिलेला रिलेटिव्स मध्ये. हा डार्क ब्ल्यू टी शर्ट हा मी खूप वापरलेला आणि अजूनही वापरत नाही आता कारण हा नेक बसत नाही त्याला डोक्यामध्ये. तर हा आणि याच्यावरती ना अशी डंगरीची स्टाईल जी आहे त्याचा खाली आहे ते मी ठेवून दिले आता कारण ते गुडघ्याच्या खूप वरती येतात म्हणजे की थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे मी आता वापरत नाही. त्याच्यानंतर अजून हा एक असा हाही बघितला असेल तुम्ही वापरते कारण जे छोटे छोटे मी ते पहिले वापरायला काढलेले. तर हा एक असा रेड कलरचा स्वेटशर्ट आणि त्याच्यावरची ही पॅन्ट आहे. तर असा एक आलेला. हा मी याच्या दिवशी पण घातलेला आय गेस, क्रिसमसच्या वेळेस घातलेला.
तर हा वरुणच्या फ्रेंडनी बेबीला दिलेला, जे आहेत पुण्यातले. त्याच्यानंतर हा एक असा सेट आलेला, हा एक खूप वेळेस मी अजूनही वापरती आहे आणि हा शर्ट ही वापरते. तर याच्यावरचा ही पॅन्ट होती. हा एक गिफ्ट आलेला त्याला छान. तर याच्यामध्ये याची कॅप होती, मिटन्स होते. मिटन आणि कॅप दोन्ही येत नाही आता, फक्त हे दोन वापरते मी. तर हे एक आलेलं. त्याच्यानंतर त्याला ना ही अशी एक पॅन्ट आहे, बट याचा जो टी शर्ट आहे तो ऑलरेडी मी यूज करतेय. ही पॅन्ट नाही वापरते कारण याचं जे हे आहे इलास्टिक हे असं स्ट्रेट आहे, त्याच्यामुळे ते खाली जातीये. तर मी तर ही अजून काय वापरायला काढली नाही. आणि याचा जो शर्ट आहे तो आता वॉशला आहे. तर याचं असं असं ना स्काय ब्लूश कलरचा टी शर्ट आहे. तर हे एक आलेलं. अं, त्याच्यानंतर ना त्याला असे टी शर्ट्स खूप आलेले लॉंग स्लीव्हचे. आता हा आहे मॅक्सचा 6 to 12. तर 6 to 12 म्हटल्यानंतर आता मी हा काही दिवसांनी यूजला काढेल. तर आय गेस त्याच्यावरची ही पॅन्ट आहे. तर पॅन्ट जे आहेत अशा हाफ हाफ नी लेंथ आहेत. तर हा एक ड्रेस त्याला आलेला. त्याच्यानंतर हा एक टी शर्ट आलेला. तर ही टी शर्ट जे आहे तेही माझ्या मते 12 to 18 months आहे. त्याच्यामुळं हा अजून त्याला खूप मोठा होईल. हा बराच मोठा आहे. आणि याच्यावरच्या पॅन्ट्स ज्या आहेत ती आय गेस ही आहे. हा, तर हा एक आलेला. त्याच्यानंतर त्याला हा एक छान असा टी शर्ट आलेला. खूप टी शर्ट आलेले त्याला. काय सनशाईन, हाही 12 to 18 months आहे. खूप मोठा आहे. हाही त्याला नंतरच येईल. आता लगेच काय येणार नाही. याची पॅन्ट आय गेस काहींनी फक्त शर्टचेच पीस दिलेत वाटतं. तर ही हा एक असा आहे. त्याच्यानंतर हा एक आहे. हा तर 6 to 12 आहे. आता मी हा आता यूज करायला काढणार आहे. चिल वाईब्स. हा एक आलेला. हा तर मी यूज करायला काढणार आहे. त्याच्यानंतर एक छान अशी डंगरी आलेली. हा टी शर्ट आहे त्यातला आणि ही ती डंगरी आहे. आता हा खूप मोठा आहे, अजून काय येणार नाही. बघेल मी बर्थडेला वगैरे यातलाच एखादा घालेल. नवीन घेणार नाही कारण खूप हे सगळे नवीन ड्रेस खूप आहेत अजून. हे एक असा हा एक आलेला. त्याच्यामध्ये छान असं टी शर्ट आणि हे कॉम्बो छान येईल. तर ही डंगरी आहे अशी आणि त्याला ऍडजस्टेबल अजून 2 स्ट्रिप आहे, म्हणजे खूप दिवस तो घालू शकतो असे. तर हा एक पॅटर्न आलेला. त्याच्यानंतर हा अजून एक टी शर्ट आलेला, लाईक माय मॉम, टफ सॉरी टफ लाईक माय मॉम सॉरी. हा एक ब्ल्यू टी शर्ट आलेला. हा एक छान कलेक्शन आलेलं त्याला. आणि एक फक्त असा टी शर्ट आलेला पॅन्टलूनचा, तो 18 to 24 months म्हणजे हा खूप मोठा आहे ऍक्च्युली, जो की त्याला अजून येणारच नाही. आणि कलर पण छान आहे. आणि हा एक असा टी शर्ट छान आलेला त्याला. त्याच्यानंतर ना बेबी हग त्याला असे दो कॉम्बो मध्येच असे ना, त्याच्यातला मी ऑलरेडी एक रेड कलर यूज करायला काढलेला यातला. कारण मला असा डार्क रेड कलर होता, मला आवडला होता तो. तो मी यूज करायला काढलेला. त्यात असे 3 कॉम्बो आलेले आहेत. कुणीतरी असे 3 कॉम्बो दिलेले. त्यातला हा एक पॅटर्न आहे. त्याचे टॅग्स पण नाही, काहीच नाही केलंय कारण आत्ता त्याचा युजच नाहीये, तर म्हटलं कशाला काढायचे ना. तर हा एक पॅटर्न आहे, स्ट्रिप पॅटर्न. हा, आणि आईने मागचं जे जावळ आणि जे आमचं देवाचं होतं ना, त्यावेळेस आईने अजून एक ड्रेस हा मी कुठेतरी टाकलेला आहे गेस. हा एक टी शर्ट, हा एक खूप मोठा आहे आणि त्याच्यावरची अशी जीन्स आहे. यस, हा एक खूप मोठा आहे, त्याच्यामुळे त्याला खूप दिवस लागतील. आणि आता असा प्रॉब्लेम झाला, तर हे सगळे ड्रेसेस बेबीचे आलेले आहेत. यातले मी बरेचसे काढले पण ते डिस्कार्ड पण झाले, म्हणजे ते छोटे झालेत, मी ते ठेवून पण दिलेत. पण आता माझ्याकडे एवढे होते मग एवढेच मला ठेवायचे. तर एवढे सगळे होते, तर हे सगळे आता मी परत लावून ठेवणार. कारण मला कपाट आवरायचं होतं त्याचं, आणि हे मी दुसऱ्या कपाटामध्ये ठेवलेले. तर यातले मी विचार करत होते की अजून एखादा काही छोटा होऊन नको जायला, म्हणून म्हटलं काढावा टी शर्ट वगैरे त्याला घालायला. आणि म्हटलं तुमच्याशी पण हा व्हिडिओ शेअर करायचा राहिला होता, तोही करावं म्हणून मी केला. आणि मागे ना दिवाळीच्या वेळेस आम्ही त्याला जे 1-2 ड्रेस घेतले कुर्ती वगैरे ना, त्यातला हा एक तुम्ही कुठल्या तरी ब्लॉग मध्ये बघितला असेल. तर हा असा व्हाईट आणि याच्यावरती हा येलो प्रिंट होत्या, पण
जेव्हा आम्ही जेजुरीला गेलो तर हा ड्रेस घातलेला होता आणि त्यावेळेस काय झालं, की हळदीचे कपडे एकत्र धुतले गेल्यामुळे याची थोडीशी हळद वगैरे लागलेली होती ना, हे सगळं हळदीचं असं पिवळसर कपडे म्हणजे याचा पूर्ण लूक गेला. तर मला कळत नाहीये याचा कलर कसा काढायचा. जर कोणाला खरंच काही माहिती असेल आयडिया तर मला प्लीज कमेंट करून सांगा, म्हणजे मी ती हॅक यूज करेल. तर हे असा झालाय प्रॉब्लेम. तर आता हे कसं काढायचं, मी निरमाच्यामध्ये पण भिजत घातलं, तर ते काही निघालं नाही. खूप वेळ ठेवलं होतं. तो कलर जायला वेळ लागेल. आणि त्याच वेळेस ना बारशीच्या वेळेस ना आपली ओटी वगैरे पण भरली जाते. तर माझी जी ओटी भरली होती त्याची मला एक अशी साडी मिळालेली. ही माझ्या ऑफिसमधून आलेली मला. तर अशी पूर्ण ऑल ओव्हर साडी आहे. तर ही अशी एक साडी आलेली. तर ही ओके ओके साडी आहे. मला माहित नाही मी अजून कधी घालेल. तर त्याला असे हे आहे, कोण काय म्हणतात त्याला, टिकली वर्क वगैरे आहे आणि तशी हेवी आहे. असं मेहंदी कलर, आता फोन मध्ये कसा दिसतो मला माहित नाही. असा मेहंदी कलर दिसतो याचा. तर ही एक साडी आलेली. त्याच्यानंतर आता ओटी मध्ये म्हणायचं म्हटलं, त्या हिशोबाने काही काही लोक देतात. तर ही एक अशी आलेली जी की मी अजिबात घालणार नाहीये. त्याच्यावरती असा पीस आलेला आणि मोस्टली मी अशा साड्या घालत पण नाही बाय द वे. पण ठीक आहे, त्यांचं प्रेम असतं, त्या प्रेमाने आपण हे करतो. एका लेडीजने अशी दिलेली. तर हे असं आहे. हे मी आय डोंट थिंक सो मी असं काही घालेल. आणि त्याच्यावरती हा असा ब्लाउज पीस, म्हणजे ओटी भरताना ब्लाउज पीस वगैरे देतातच. तर हे असं सगळं होतं आणि कोणीतरी त्याच्यात टिकलीचं पाकिट पण दिलेलं आय गेस. कोणी दिलेलं मला आता आठवत नाहीये. तर त्याच्यामध्ये हे ठेवते. आणि हा पप्पा जेव्हा ना टूरला गेलेले काश्मीर साईडला, तर त्यांना बेबीसाठी ना एक स्ट्रीट शॉपिंग मध्ये असं एक जॅकेट मिळालं होतं. तर त्यांनी मग बेबीसाठी असं छान जॅकेट घेऊन आलेत. तर हे अजून त्याला मोठं होतं आणि आता थंडी पण गेलेली. नेक्स्ट इयरला बहुतेक आम्ही त्याला नक्की यूज करू. आम्ही घातलं होतं एक दिवस, पण ते खूप मोठं झालेलं. मग म्हटलं काय यूज नाही होते खराब होण्यापेक्षा, मग आणि छान आहे म्हणजे स्ट्रीट शॉपिंग मध्ये आपल्याला जसं एकदमच मी जर म्हणायला गेले एकदमच हायफा किंवा असं नाही, तर स्ट्रीट शॉपिंग त्या हिशोबानेच मिळतात. पण हे छान आहे. तर मी त्याला ह्या नेक्स्ट इयर नक्की यूज करेन, तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल घातल्यानंतर कसं दिसेल ते. तर येस. तर हो, तर अशी बेबीला असे छान छान गिफ्ट्स मिळाले. तर हा व्लॉग मी इथे सेंड करते. कसं वाटलं तुम्हाला माझ्या बेबीचं बारशीचे गिफ्ट, नक्की मला कमेंट करून सांगा. तर हा व्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.